तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ। हे वक्तव्य विधिमंडळात झालं आणि तिकडेच कळलं आता हा विषय काय साधा सुद्धा राहत नाही। आणि तसंच झालं। चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यानंतर इतर पक्षातील महिला नेत्या देखील आक्रमक झाल्या। चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि विधान परिषदेत झालेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे हे पुढे आल्या। दोघांनी चित्रा वाघ यांच्या विरुद्ध ट्विट केले आणि पुढे या तिघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाला। चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत नेमकं काय म्हटलंय ज्यामुळे हा वॉर सुरू झाला आणि हा विषय काय आहे, हे ट्विट्स काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर झालं असं, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडत होतं आणि त्यावेळेला अचानक चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी सुरू झाली। आता विषय काय होता तर चित्रा वाघ यांनी दिशा सालियन प्रकरण हे उचलून धरत दिशाच्या SIT चौकशीवर प्रश्न उपस्थित केला। यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं, आता चित्राताईंनी मागच्या काळात पूजा चव्हाणांची भूमिका फार ताकदीने मांडली होती। संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते, संजय राठोडावर आरोप होत होते। आता हे आपण विसरतो का? मग पूजा चव्हाणचं काय झालं हे पण आपण विसरतो का? एकीकडे एक बोर्ड दाखवत असताना एका महिलेविषयी वेगळी भूमिका, पूजा चव्हाण विषयी सुद्धा तीच भूमिका असली पाहिजे, काय हरकत नाही। याच प्रकरणावर अनिल परबांनी देखील वक्तव्य केले। त्यांनी नक्की काय म्हटलंय ते देखील पाहूया। जयकुमार गोरेचा राजीनामा घ्याला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता। आता काय करता? त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती। आता ज्या दोन नेत्यांची नक्की केस काय आहेत, ज्यांची नावं घेतलेत अनिल परबांनी, ती सांगतो। एका तरुणीने 4 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती। या प्रकरणात उल्लेख केलेल्या तरुणीची त्यावेळीचे मंत्री संजय राठोड जे आहेत यांच्याशी संबंध होते असे आरोप करण्यात आले। मात्र त्यानंतर यामध्ये संजय राठोड यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली। पुढे दुसरे नेते म्हणजे भाजपचे जयकुमार गोरे यांच्यावर देखील खळबळजनक आरोप झाले की त्यांनी एका महिलेला विवस्त्र जे आहे ते फोटो पाठवले। याशिवाय अनिल परबांनी अजून एक नाव घेतलं, ते म्हणजे किरीट सोमय्यांचं। त्यांचं नाव घेत सोमय्यांची पत्नी आत्महत्या करायला जात होत्या असे हे 2-3 प्रकरणं घेऊन चित्रा वाघ काही बोलत का नाही यावर, मात्र फक्त विरोधक कमजोर आहे म्हणून त्यांना दाबायचंय का असे वक्तव्य अनिल परबांनी केलं आणि अशी भूमिका घेतली। पुढे याच विषयावर चित्रा वाघ विधिमंडळात आक्रमक झाल्या आणि त्यांनी अनिल परबांना विचारलं, उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट का दिली? या संपूर्ण गदारोळात चित्रा वाघ यांनी बोलता बोलता काय म्हटलंय हे तुम्हीच पहा, ज्यामुळे जे पुढचे जे ट्विटर वॉर आहे खडसे आणि रोहिणी खडसे आणि जे सुषमा अंधारे आहेत त्यांच्यात काय रंगलं ते देखील कळेल। तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला। आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली? तर चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं, सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जणांना मी पायाला बांधून फिरते। ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहित नाही, पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात। आता हे ट्विट होतं सुषमा अंधारे यांचं। पुढे याच सुषमा अंधारे यांच्या ट्विटला उत्तर देत चित्रा वाघ यांनी म्हटलं, काही सटरफटर वटवागुळ फडफडायचे सोडत नाही। असो स्वभाव एकेकाचा, कुणाच्या लेकरा बाळांवर मला बोलताना त्रास होतोय, पण आमच्याबद्दल बोलताना मात्र सगळंच ताळतंत्र सोडलेलं आहे। म्हणून एकच प्रश्न, जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची DNA चाचणी करा म्हणतोय, DNA चाचणीची मागणी करतोय, काय बोलायचं या कर्तृत्वाच्या आलेखाला? कीव वाटते प्रगाढ पोपट पंडिताची स्वतःत हिम्मत नाही म्हणून असल्या सटरफटारांना पुढे करावं लागतंय।
आता हे वक्तव्य ट्विट केलं चित्रा वाघ यांनी. एकंदरीत या संपूर्ण ट्विट नंतर ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी तर चित्रा वाघ यांना त्यांच्या वक्तव्यावरून चांगलंच खडसावलंय. आता ते मी सांगण्यापेक्षा दाखवलेलं बरं. घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. तर रोहिणी खडसे यांनी ट्विट केलंय, बाई काय हा प्रकार, थोडं साम्यच आहे नाही, पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. बिग बॉसचा एखादा सीझन नाही. #चित्रविचित्र #महाराष्ट्र. सध्या हा ट्विटर वॉर आणि हा विषय चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे सभागृहात वापरली जाणारी भाषा. विधिमंडळात असंसदीय भाषा वापरणे हे योग्य नाही. संसदीय भाषा हा सभागृहाचा पाया आहे. या सभागृहात बिग बॉसच्या घरात वापरल्या जाणाऱ्या भाषेसारखीच वक्तव्य झाल्याने सध्या हे प्रकरण माध्यमांमध्ये गाजतंय. व्हिडिओतील माहिती कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइमचे हे मराठी चॅनल प्राईम टाइम महाराष्ट्र.